Hello everyone, welcome all of you for the next lecture of business communication. In last lecture we were discussing about attracting attention towards sales letter. So we will continue that particular points. Here we have given some of the points which can be helpful for attracting attention of readers towards sales letter. So we were discussed about proverbs and quotations. Okay. So proverbs are helpful or quotations are helpful to attract the readers towards the sales letter. Proverb आणि quotation मध्ये काय असतं तर it is the busiest man who has the time to spare. हा एक कोटेशन आहे. काय दिलं ह्याच्यामध्ये? एखाद्या बुकला विकण्यासाठी तुम्हाला एक असे कोट्स तयार करावे लागतील, असे छोटे छोटे सेंटेन्स तयार करावे लागतील जे तुमच्या रीडर्सला अट्रॅक्ट करतील तुमचं पूर्ण सेल्स लेटर वाचायला. नो पेन नो गेन्स, छोटासा सेंटेन्स आहे, बरोबर आहे, पण तो अट्रॅक्ट करतो. म्हणजे अशी कॅची लाईन आपण ज्याला म्हणतो, त्या कॅची लाईन तुमच्या सेल्स लेटरमध्ये असतील तर तुमचा रीडर लवकर अट्रॅक्ट होतो तुमच्या सेल्स लेटरकडे. दुसरं आहे स्ट्रायकिंग इन्फॉर्मेशन ऑफन इन्क्लूड्स फिगर्स. बरोबर आहे. बघा, जर तुम्ही थेरॉटिकल वेने जर एखादा मुद्दा मांडत असाल तर त्याच्यावर तेवढा विश्वास बसत नाही जेवढा नंबर गेमने बसतो. तुम्ही जर नंबर्सचा वापर करत असाल तुमच्या रायटिंग्समध्ये तर त्याची विश्वसनीयता जास्त वाटते लोकांना, कारण की नंबर आहे म्हणजे एक्झॅक्ट आहे, म्हणजे दिलेली माहिती करेक्ट आहे असा विश्वास बसतो. त्यामुळं थोडासा नंबर गेम म्हणजे थोडंसं नंबर्स वगैरे काही असतील तुमच्याकडे एखाद्या इन्फॉर्मेशन्स संबंधित तर ती तुम्ही इन्फॉर्मेशनमध्ये लिहू शकतात. जसं इथं काही सेंटेन्स दिलेले आहेत बघा. काय म्हणतात बघा, बाय द मिडल ऑफ 21st century इंडिया विल हॅव द लार्जेस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड. येणाऱ्या 21व्या शतकामध्ये 21व्या शतकाच्या मधात इंडियाची पॉप्युलेशन ही जगात सर्वात जास्त असेल. म्हणजे कुठे ना कुठेतरी विश्वसनीयता वाटते की नंबर्स आहेत. जसं द नॉईज लेवल इन मेट्रो सिटीज हॅज ऑलरेडी रिच्ड 95 decibels. मेट्रो सिटीजमध्ये नॉईज लेवल किती पोहोचला आहे? 95 decibelपर्यंत. द टॉलरन्स लिमिट इज 45 decibel. पण क्षमता किती असायला पाहिजे? आपली क्षमता किती आहे ऐकायची? 45 decibel. म्हणजे शहरामध्ये आवाज जे आहेत, ध्वनी प्रदूषण आपण ज्याला म्हणतो, ते 95 decibelपर्यंत पोहोचले. आणि आपली कॅपॅसिटी काय आहे? कॅपॅसिटी किती आहे आपली? 45 decibelपर्यंत. म्हणजे किती जास्त पोहोचले. म्हणजे हे जे असे नंबर्स असतात ना, हे अट्रॅक्ट करतात समोरच्या रीडर्सला, कारण की नंबर हा कधीही विश्वास जागरूक करतो समोरच्या व्यक्तीमध्ये. त्यामुळं जर तुमच्याकडं असणाऱ्या माहितीचा काही नंबर असेल, काही नंबर्समध्ये तुमच्याकडे माहिती असेल तर तीही तुम्ही पुट करू शकता तुमच्या सेल्स लेटरमध्ये, ज्यामुळे तुमच्या लेटर्सची विश्वसनीयता वाढते. स्ट्रायकिंग इन्फॉर्मेशन ऑफन इन्क्लूड्स फिगरबद्दल आपण डिस्कशन केलं. नंतर आहे स्टोरीज अँड अँसिडोट्स. बघा, तुम्ही जे काही सांगतायत त्याच्यामध्ये स्टोरी असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही किती रंगवून एखाद्या गोष्टीला सांगतात, म्हणजे सिम्पल गोष्ट आहे पण त्याला मांडण्याची पद्धत जी असते ना, ती समोरच्या रीडर्सच्या मनामध्ये तुमच्याबद्दल इंटरेस्ट क्रिएट करते. त्यामुळं थोडंसं स्टोरीज किंवा अँसिडोट्स म्हणजे छोट्या छोट्या कथा ज्याला आपण म्हणतो तसं काही असतील तुमच्याकडे तर तशा शब्दामध्ये सुद्धा तुम्ही मांडू शकतात. तुम्ही जर न्यूजपेपर्समध्ये आर्टिकल्स वगैरे बघितले असतील, एक स्टोरी टाईप ते लिहिलेले असतात, म्हणजे मॅसेजसुद्धा पोहोचवला जातो आणि स्टोरीसुद्धा सांगितली जाते. म्हणजे थोडासा इंटरेस्ट क्रिएट करणं खूप गरजेचं आहे तुमच्या लेटर्समध्ये. तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. मग आपण डिस्कशन केलं होतं स्प्लिट ओपनिंगबद्दल. ठीक आहे. आता स्प्लिट ओपनिंग म्हणजे काय? A statement or question or command can be divided in such a way that the first few words are startling. Though the sentence as a whole is simple, and an unexpected negative idea in the first half of the sentence can make good split opening. म्हणजे अशा काही शब्दाने सुरुवात करू शकतात जे शब्द थोडेसे डोळे चमकवून टाकतील समोरच्या व्यक्तीचे. म्हणजे काय? म्हणजे व्यक्ती आश्चर्याने बघेल, अरे इथं काय म्हणतात, म्हणजे तुम्ही जे सांगतायत
ते थोडंसं निगेटिव्ह वेने वाटू शकतं, पण पुढच्या लाईनमध्ये पॉझिटिव्हिटी दिसू शकते. जसं बघितलं पाहिजे, यू कांट बाय. पहिला सेंटेन्स आहे इथं बघा, तुम्ही एक्झाम्पलमध्ये दिले यू कांट बाय, तुम्ही परचेस करू शकत नाही. डायरेक्ट चॅलेंज केला रीडरला. एव्हरीथिंग इन द वर्ल्ड, लगेच पुढं दिलं आहे यू कांट बाय एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. चॅलेंज केला रीडरला आणि लगेच नेक्स्ट स्लाईडमध्ये काय म्हणले, बट यू कॅन बाय द बेस्ट ऑफ सम थिंग्स. तुम्ही या जगातल्या सर्व गोष्टी खरेदी करू शकत नाहीत, पण या जगातील सर्व चांगल्या गोष्टी खरेदी करू शकतात. पण हा पुढच्या लाईनमध्ये आला, म्हणजे थोडासा अट्रॅक्ट करण्यासाठी अशा ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकतात. बघा लगेच दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये म्हणले, लिसन टू द वर्ल्ड मास्टर इन म्युझिक. असे छोटे छोटे शब्द, छोटे छोटे सेंटेन्स तुम्ही वापरू शकतात, ज्यामुळे रीडर तुमच्याकडे अट्रॅक्टिव्ह. डिड यू नो दॅट, तुम्हाला माहीत होतं का, इंडिया हॅज ओव्हर 1.5 million नेट युजर्स अँड देअर विल बी ओव्हर 8 million बाय 2007. म्हणजे शब्दांची रचना कशा प्रकारे करतोयत ह्याच्यावर सुद्धा रीडर बऱ्याचदा अट्रॅक्ट होतो. तर रीडर्सला तुमच्या लेटरकडे अट्रॅक्ट करून घेणं हे पण एक चॅलेंजिंग काम आहे, आणि ते तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्रिकचा वापर करून करू शकतात. ठीक आहे. नंतर बघा, कंडिशनल सेंटेन्स आपण म्हणतोय, तर कंडिशनल सेंटेन्स तुम्ही टाकू शकतात. मग त्याच्यामध्ये काय असतं, एक्झाम्पल दिलेत बघा इथं. इफ यू हॅव इंटेलिजंट चिल्ड्रन दे विल आस्क क्वेश्चन विच अडल्ट्स नेवर ड्रीम ऑफ. बरोबर आहे. म्हणजे थोडंसं कंडिशनल सेंटेन्समध्ये काय होतं, पॉसिबिलिटी विदिन द रीच ऑफ द रीडर्स, अ कंडिशनल फ्रेज कॅन बी यूज्ड टू बिगिन अ स्टेटमेंट ऑर अ क्वेश्चन ऑर अ कमांड. म्हणजे क्वेश्चनने सुरुवात होते किंवा कमांडने सुरुवात होते तुमच्या सेंटेन्सची. इफ यू, इफ सगळीकडे इफ किंवा व्हेन, वेअर असे शब्द जेव्हा येतात तेव्हा ते कंडिशनल सेंटेन्स असतं. इफ यू वॉन्ट युअर ऑफिस टू फंक्शन इफिशियंटली, जर तुम्हाला वाटतं की तुमचं कार्यालय सुरळीत चालावं, तर इट इज नॉट इनफ टू हॅव अ इफिशियंट सेक्रेटरी. फक्त तुमच्या ऑफिसचा सेक्रेटरी हुशार होऊन चालत नाही, याचा अर्थ सगळा स्टाफ हुशार पाहिजे. असे कंडिशनल सेंटेन्स तुम्ही टाकू शकतात. ठीक आहे. नंतर आहेत बघा क्वेश्चन्स. आता क्वेश्चन्स हॅव द पॉवर टू अराउज थॉट्स. दे सेट द माइंड थिंकिंग टू फाइंड अन आन्सर. देर आर 3 types ऑफ क्वेश्चन. इच टाईप ऑफ क्वेश्चन क्रिएट्स डिफरंट रिस्पॉन्स इन द रीडर्स माइंड. ठीक आहे. तर लोकांमध्ये क्युरियासिटी निर्माण करण्यासाठी प्रश्नांचा वापर केला जातो. आता इथं 3 प्रकारचे क्वेश्चन्स असू शकतात. बघा, क्वेश्चन्स बिगिनिंग विथ WH वर्ड रिक्वायर्स इन्फॉर्मेशन टू बी गिवन ॲज आन्सर. ठीक आहे. इन्फॉर्मेशन दिली पाहिजे आन्सर म्हणून. क्वेश्चन बिगिनिंग विथ हेल्प ऑफ प्रोवर्ब लाईक कॅन, वूड आर रिक्वायर येस ऑर नो ऑर नॉट शुअर ॲज आन्सर. कॅन यू डू दिस, विल यू डू दिस, वुड यू डू दिस, असे जे प्रश्न असतात त्याचे उत्तर कसे असतात, येस ऑर नोमध्ये. ठीक आहे. टॅग क्वेश्चन्स बिगिनिंग ॲज अ स्टेटमेंट अँड एंडिंग विथ द क्वेश्चन टॅग आस्क फॉर कन्फर्मेशन ऑफ द स्टेटमेंट. यू विल राईट द CET एक्झाम, वोंट यू. म्हणजे आधी तुम्ही उत्तर दिलं आहे आणि लगेच प्रश्न विचारले, असं तुम्ही करणार नाहीत का. म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे, त्याला टॅग क्वेश्चन म्हणतात. अशा प्रकारच्या क्वेश्चनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. आणि क्वेश्चन्सचा फ्रेमवर्क जर तुम्ही व्यवस्थित केलात तर कदाचित तुम्ही तुमच्या रीडर्सला चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट करू शकतात. ठीक आहे. तर क्वेश्चन्सचा फ्रेमवर्कसुद्धा व्यवस्थित करणं आणि तुमच्या रीडर्सला अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा रीडर अट्रॅक्ट होऊ शकतो. तर हे काही बेसिक स्टेप्स होते रीडर्सला सेल्स लेटरकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघूयात, काही फॉर्मॅट्स बघूयात सेल्स लेटरचे. ठीक आहे. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.